आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्थानिक क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित जाहीर विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्याच्या सर्वांगीण विकासाचा ठोस रोडमॅप मांडत शहराच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारल्याची ग्वाही दिली। 15 तारखेला तुम्ही मतदान करा, 16 तारखेपासून अकोल्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो। अकोल्याला आधुनिक, रोजगारक्षम आणि सुव्यवस्थित शहर बनवल्याशिवाय थांबणार नाही अशा ठाम शब्दात विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। फडणवीस म्हणाले की अकोला शहरासाठी विमानतळाची 1800 मीटरपर्यंत धावपट्टी विस्तार योजना, पायलट प्रशिक्षण केंद्र, MIDCच्या माध्यमातून नवीन उद्योगधंदे तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्याचा उमेद जिल्हा म्हणून समावेश करण्यात आला आहे। यामुळे बचत गटांच्या महिलांना उद्योगधंद्यास मोठी चालना मिळणार आहे। अकोल्याच्या 25 वर्षाच्या विकास आराखड्यानुसार जिगाव प्रकल्पातून पाणी पुरवठ्यासाठी 600 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली असून शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व योजना पूर्ण केल्या जातील असं ठाम आश्वासन त्यांनी दिलं आहे। ट्रिपल इंजिन सरकार, केंद्र, राज्य आणि महानगरपालिका जर एकाच विचाराची असतील तर विकासाला गती कुणी रोखू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।